महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे तुर्भे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर यांनी बुधवारी सानपाडा येथील वॉर्ड कार्यालयात अनोखे आंदोलन करत कार्यालयातच आठवडी बाजार मांडला। नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? तुर्भे परिसरातील अनधिकृत आठवडी बाजार आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। मंजुळकर यांनी आरोप केला की तुर्भे येथे मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरत असून फेरीवाल्यांकडून अतिक्रमण केले जात आहे। या बाजारात येणारे अनेक फेरीवाले हे नवी मुंबई शहराबाहेरील असल्याचा आरोपही त्यांनी केला। तसेच संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले। वॉर्ड कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारत मंजुळकर यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। प्रशासनानं लवकरात लवकर योग्य पावले उचलली नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। आज वॉर्ड ऑफिसला भेटायला आलो होतो। आम्ही तीव्र आंदोलन उभं केलं होतं। फेरीवाला मुक्त व्हायला पाहिजे। तुर्भा स्टोर आज पुरा स्टेशन परिसर पुरा फेरीवाल्याला म्हणजे रविवारी दिवशी बघितलं गेलं पुरा बस डेपो आहे। त्या ठिकाणी बसला अडचण होतो। बस एकाला महिला जे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवसाय करतात तर त्याबद्दल आज तुर्भा स्टोरमध्ये जास्त पद्धतीने अतिक्रमण गोडन केलेले आहेत। अतिक्रमण जागा आडप केलेल्या आहेत। त्याबद्दल आम्ही भेट द्यायला आलो होतो। 2-3 विषय होतो मॅडम। म्हणजे मोठ्या पद्धतीने जे गोडन जे अतिक्रमण केलेले आहेत त्यापैकी जागा आडप केलेली आहेत। लोकांना येण्यासाठी जागाच नाही मॅडम। जेव्हा आपण समजा शाळेत लहान पोरं आहेत शाळेची आता तुर्भा गावात त्या ठिकाणी जायला त्याला अडचण होतो। म्हणजे तुर्भा स्टोर रहिवासी लोकांना जनता मार्केट मला पहिलं ज्या पद्धतीने उत्सव नाही यायचा आज त्याला अडचण होतो। त्यांच्या फेरीवाला म्हणजे एवढा अडचण किंवा 1000 लोक फेरीवाला तिकडे येऊन बसतात। अख्खा स्टेशन पुरा हे होतं। आता फेरीवाला त्या ठिकाणी स्टॉप होत नसेल तर आमच्या तुर्भा स्टोर असं सोडून किंवा मानपूर गव्हांडी लोक इकडचं बाहेरचे लोक येऊन इथं फेरीवाला हे करतात आणि ते बघू थांबला आलं नाही आहे। मग पूर्ण आंदोलन मग आयुक्त कॅबिनमध्ये ज्या पद्धतीने तुर्भा वॉर्ड ऑफिसमध्ये केलेलं याच्यापेक्षा मोठं एक आंदोलन आम्ही आयुक्त कॅबिनचं उभं करून सगळे पत्र दिलेले आहेत। या पत्रामध्ये उल्लेख केले की 8 दिवसामध्ये काय गोष्टी करेल नाही केलं तर मग दुसरं आंदोलन कल्याण कटॅक त्या पद्धतीने आम्ही